कोकणवासियांच्या अत्यंत कळीचा मुद्दा बनलेला गेले 7-8 वर्ष सतत राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेला मुंबई गोवा महामार्ग आणि त्या मुंबई गोवा मार्गामधील महत्त्वाचं म्हणजे आरवली काठेनी काठी वाकेड हे दोन जे टप्पे आहेत, ह्या दोन टप्प्यांनी समस्त कोकणवासियांना फार हैराण केलं आहे. कारण ह्या दोन्ही टप्प्याचं काम जवळजवळ अजूनही 9 ते 10 किलोमीटर प्रत्येक टप्प्याचं काम अजूनही बाकी आहे. ह्या संदर्भात ह्या दोन टप्प्यांमध्ये जवळजवळ 3 ठेकेदार बदलण्यात आले. राज्याचे माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कोकणचे सुपुत्र, ह्यांनी मात्र ह्या रखडलेल्या मुंबई गोवा हायवेच्या कामाला, महामार्गाला गती देण्याचं काम प्रामाणिकपणे केलं. गणपतीच्या अगोदर जवळजवळ प्रत्येक 3 ते 4 वर्ष ते गणपतीच्या अगोदर दौरा करत होते आणि अत्यंत सारी यंत्रणा कामाला लावून त्यांनी कोकणवासियांना, गणेश भक्तांना त्या वेळच्या गणेशोत्सवाने दिलासाही दिला होता. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत उद्या राज्याचे नवे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा ह्याच मार्गाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. पण मंत्री महोदयांनी ह्या पाहणी करताना कुठंतरी आता ह्या 9 किलोमीटरचे 2 टप्प्यातली जी कामं अडकलेली आहेत ती कुठंतरी लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना द्याव्यात. त्यामधील 4 ते 5 पुलंही अडकलेली आहेत. एका लांजातल्या अजूनही पुलाचं काम सुरू झालेलं नाही आहे आणि असं हे एकंदरीत चर्चेचा तितका चेष्टेचा विषय बनलेला आहे मुंबई गोवा महामार्ग. आणि उद्याच्या दौऱ्यामध्ये मंत्री महोदयाने आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यावी की गेल्या मार्चपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठेकेदारांना त्यांच्या कामाचे पैसेसुद्धा मिळाले नाही आहेत. रत्नागिरी डिव्हिजन आणि चिपळूण डिव्हिजन असे 2 डिव्हिजन मिळून रत्नागिरी जिल्ह्याचे हे बांधकाम विभाग आणि सिंधुदुर्ग पकडतात हे सर्कल. परंतु रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातले जवळजवळ 200 ते 225 कोटी रुपये ज्या ठेकेदारांनी कामं केलेत त्यांना मार्चपासून मिळाले नाही आहेत. कुठेतरी बांधकाम मंत्र्यांनी त्यांच्या संवेदना, त्यांच्या अडचणीसुद्धा जाणून घ्यायला हव्यात. कारण आता कामं ठेकेदार करेनसे झालेले आहेत. शासनाने कामं मंजूर केलेली आहेत, परंतु पहिल्याच कामाचे जर पैसे मिळत नसतील तर दुसऱ्या कामाला पैसे कुठून आणायचे. त्यांच्या बँक गॅरंट्या संपलेल्या आहेत, त्यांच्या कॅश क्रेडिटला पत झालेली आहे, बाजारमध्ये त्यांना कुठेही व्यापाऱ्याकडे जाणं मुश्किल झालेलं आहे. असं सारं या ठेकेदारांच्या व्यथा आणि दुःख आहे. कुठेतरी त्याच्यावर फुंका मारण्यासाठी बांधकाम मंत्र्यांनी या ठेकेदारांना न्याय देण्यासाठी शासनाकडनं निधीची लवकरात तरतूद करावी आणि उद्या बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचा ह्याच शासकीय विश्रामगृहाने मुक्काम आहे. जाता जाता रत्नागिरीतल्या ठेकेदारांना, कोकणवासियांना त्यांनी नक्कीच दिलासा द्यावा एवढी माफक अपेक्षा हा कोकणवासी आपल्याकडे करत आहे. टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.